थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत. मनू ह्या घरात राहायचं नाही असं म्हणत घर सोडून जायचं ठरवते. तिच्या आईला आणि बहिणीलाही ती घेऊन जात असते, पण त्यांच्यासमोर तेजस हात जोडून त्यांना घराची परिस्थिती सांगत असतो. पण तीही म्हणते, तुम्ही आजपर्यंत खूप मदत केली, पण आता इथून पुढे तुमची मदत नको. आमच्यामुळे तुमच्या घरात वादही नको आणि त्रासही नको तुम्हाला. पण तेजस तिला समजावून सांगतो, आता माझ्या बाबतीत जे काय व्हायचं ते आत्तापर्यंत झालेलंच आहे. इथून पुढेही जे काय होईल ते मी सहन करायला आणि सगळे आरोप माझ्यावरती घ्यायला तयार आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला मला असं वाटतं तुम्ही आमचं हे घर सोडून जाऊ नये. मी सांगतोय तसं करा ना. माझ्याशी गायत्री वहिनींसमोर खोटं खोटंसं भांडायचं आहे आणि मग त्या तुम्हाला या घरामध्ये ठेवून घेतील. मग कसलेच प्रॉब्लेम येणार नाही आणि पुढे जे काय होईल ते पाहायला मी आहे ना. सुगंधाही तिला समजावून सांगते आणि तिला हे सगळं नाटक करायला सांगते. तिच्या मनाला ते पटत नसतं, पण तो म्हणत असतो करा. तिची आईही म्हणते कर. मग ते सगळेजण म्हणतात ठीक आहे, मग आपण इथे नाटक करायला काय हरकत नाही. जर असं केल्याने जर गायत्री मॅडम जर तयार झाल्या तर नक्कीच आपण इथे राहू, असंही मग आता मनूला वाटू लागतं. आणि ठरल्याप्रमाणे मग त्यांनी भांडणं करायची आणि गायत्रीसमोर मुद्दाम सगळं करायची ठरवते. आणि तो म्हणतो मला माफ करा, मी तुम्हाला हे सगळं करून इथे राहायला सांगत आहे, पण माझी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, मी कोणत्या परिस्थितीत बाहेर राहतो. आणि आता ह्या घरात राहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, मी जसं सांगितलं तसं करा, हो की नाही. आणि हे सगळं बोलणं त्याचा लहान भाऊ ऐकतो आणि लगेच गायत्री बहिणीला जाऊन सांगतो, म्हणजे त्याला 50 रुपये भेटेल असा विचार करून तो धावत सुटतो. इकडे ऑफिसला जाण्यासाठी दिनेश त्याची बॅग भरत असतो. बॅगमध्ये नक्की काय काय भरतोय कोपऱ्याच्या आरशातनं ती पाहत असते आणि ती पाहते की हा काहीतरी फाईल्स वगैरे घेत आहे. तो घेऊन लपवत त्या बॅगमध्ये ठेवण्याचाही प्रयत्न तो करत असतो. तेव्हा ती म्हणते चाललाच का रे ऑफिसला, काय भरलेस त्या बॅगमध्ये. तेव्हा तो म्हणतो ऑफिसला चाललो आहे, बॅगमध्ये फाईल्स ठेवल्या आहे, बाकी विशेष काय नाही. तेव्हा आता ती उठते तिथनं. आता तिला संशय आहे त्याच्यावरती, त्या बॅगमध्ये नक्की काय भरलं आहे. तेव्हा ती म्हणते नक्की सांगतोस का मी स्वतःहून येऊन पाहू. तेव्हा तो म्हणतो काही नाही अगं, कामाचं आहे माझ्या. पण तिला विश्वास नसतो. मग ती त्याच्याजवळ जाते आणि बॅग दाखवतो की हिसकावून घेऊ आणि ते बरोबर दिसेल का असं त्याला म्हणत धमकी देऊ लागते. तिथे बसते आणि त्याला ती बॅग सहजासहजी खोल नाही तर मी हिसकावून घेईन आणि खोलेल असं बोलू लागते. त्याच वेळेला त्याचा लहाना भाऊ तिथे येतो आणि वहिनी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ऐका ना, मला 50 रुपये द्या असं म्हणतो. तेव्हा ती म्हणते 50 रुपये वगैरे काही नाही, मला आधी फाईल बघायची आहे, दाखव तुझी बॅग. त्या बॅगमध्ये कसल्या फाईली आहे मी चेक करते, मगच तुम्ही ऑफिसला जायचं असं ती बोलू लागते. आणि तो म्हणतो अगं विशेष काही नाही, माझ्या कामाचंच आहे ते. तेव्हा तो म्हणतो मला ना तुम्हाला एकदम महत्त्वाचं सांगायचं आहे, ऐका ना माझं. तेव्हा तोही म्हणतो बघ ना याने काय बातमी आणली ती ऐक पहिले. तो सांगू लागतो आपल्याकडे लाडू बनवायला आलेली ती मुलगी नाही का, ती पुन्हा आली आहे, मोठ्या मोठ्या बॅगी घेऊन इथे राहण्यासाठी आलेली आहे. तिला भाड्याने घर हवं आहे आणि तेजस तिच्याशी भांडत आहे की मी हे घरात तुला राहू देणार नाही. आता हा काय प्रकार आहे, आपल्या हातात आयतं कोलीत आलं आहे असं समजून गायत्री चटकन उठते आणि ती म्हणते की तुला नंतर पैसे देते, आधी बाहेर कोण आलं आहे ते पाहूया मग आपण बोलूया असं म्हणत ती लगेचच गायत्री बाहेर जायला निघते. तिला मनू इथे कशाला आली आहे ते जाणून घ्यायचं असतं ना. ती बाहेर गेलेली पाहून माझे 50 रुपये राहिले यार असं म्हणत खेद व्यक्त करू लागतो त्याचा लहान भाऊ. आणि तो म्हणतो ठीक आहे ना, बरं झालं यार गेली, मी वाचलो, नाही तर तिने माझी बॅग खोलून पाहिली असती. त्याच्या भावाला मग तो म्हणतो तिने 50 रुपये नाही दिले तर नाही दिले, मी तुला 100 रुपये देतो आज. स्वतःचे 100 रुपये त्याला देतो आणि म्हणतो हवं तर मी पायी जाईन आणि पायी येईन, पण तू आज मला वाचवलं आहे गायत्रीपासून, म्हणून तो त्याला 100ची नोट देतो आणि त्याला म्हणतो थँक्यू हो, तुझ्यामुळे मी आज वाचलो. आणि त्यालाही 100 रुपये भेटले. ह्या गोष्टीचा इतका आनंद, बापरे, तोही त्याला कवटळून मिठी मारतो. त्याला ह्या गोष्टीची भीती आहे की गायत्रीला ज्या दिवशी कळेल मी नक्की कोणता काम करतो, कुठे जॉब करतो, त्या दिवशी माझी खेर होणार नाही. त्यामुळे त्याला त्या फाईली लपवायच्या असतात. बाहेर तेजस मनूला कन्व्हिन्स करत असतो की आपण दोघांनी भांडायचं. तो कोपऱ्यातनं पाहतो की वहिनी येते, त्याला वहिनी येताना दिसल्या. तो आता इकडे लगेच जोरात घसा खरडून बोलायला सुरुवात करतो. मी तुम्हाला इथे राहूच देणार नाही, तुम्हाला काय वाटलं इथे राहू शकता तुम्ही, शक्यच नाही, निघा इथून असं म्हणत तो जोरात गेट खोलून आपटतो आणि म्हणतो चला चालते व्हा इथनं, कशाला आला आहात तुम्ही इथे, तुम्हाला कोण इथे ठेवणार असं म्हणत तो तिथून त्यांना जायला सांगतो आणि जोरात त्यांच्यावर ओरडत असतो. मनूला खुणवत असतो, ओ निघा इथून कायमच्या, पुन्हा इथे येऊ नका. ओ आई चला तुम्ही पण काय बॅग घेऊन उभ्या आहात आमच्या दारामध्ये, इथे कोणी उभं राहायचं नाही, आणि तुम्ही इथे कशाला राहायला आलात, चला बरं निघा असं म्हणत तो त्यांना तिथून हुसकवत असतो.
त्याच वेळेला गायत्री तिथे येते. गायत्री यांच्या बॅगा पाहते आणि यांना म्हणते काय झालं आहे. तेव्हा मनू सांगते आम्हाला काय विचारते, ह्या तेजस प्रभूंना विचारा. तो म्हणतो इथं राहायचं नाही, निघा इथून. तेव्हा ती जोरजोरात चिडू लागते आणि मग तुम्हाला इथे ठेवायचं की नाही हा निर्णय घेणारा हा तेजस कोण. तेजसला ह्या घरात जागा आहे का, ह्या घरात काय निर्णय घ्यायचे आणि काय नाही हे मी ठरवते. तेव्हा तो म्हणतो हो तुम्हीच पाहता त्या भाड्यांचं, त्या भाड्याच्या खोलीचं तुम्ही पाहता ना सगळं, तुम्हीच सगळं बघणार. पण मी सांगतो ना यांना ही रूम भाड्यानं द्यायची नाही. मी ठरवलं आहे हे इथे राहू शकणार नाही. हो इथे तोंड काय बघते आमचे भांडणं लावताय, निघा इथून असं म्हणत तो जोरजोरात मनूवरती चिडतो. आणि मनू हे आता काही त्याला सोडणार नाही, कारण त्याने खुणवलेलं असतं जोरजोरात भांडायचं. भांडा आमच्याशी भांडा, पण इथून निघा बरं असं म्हणत तो जोरजोरात ओरडत असतो. आणि संपदाला फार विशेष वाटतं की हा कसा भांडतोय. आणि ते जोरजोरात भांडताना आता तेजस भांडल्यानंतर मनूही काही त्याला सोडणाऱ्यातली नाही. तीही जोरात बोलते, ओय आवाज कमी कर, तुला काय वाटलं तू इथे जोरजोरात भांडलास तर मी इथून निघून जाईल. मी काय इथून निघून जाणार नाही. आमच्यावर ही जी काही वेळ आली आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तू माझ्या लग्नात येऊन धिंगाणा केला नसतं तर माझं लग्नच मोडलं नसतं असं म्हणते. तेव्हा संपदा तिला रागवते, असं काय बोलू नको, शांत हो, अशा शब्दात बोलायचं नाही. पण संपदाला मनू सांगते आई तू थोडा वेळ शांत राहा, मला बोलू दे आज यांच्याशी. यांचं सगळं काय पितळ मी आज उघडं पाडते यांच्या घरच्यांसमोर. यांना काय वाटतं हे जोरजोरात ओरडतील बोलतील मग आपण इथून निघून जाऊ. तेव्हा तो स्तब्ध होतो. आता ती जे काही बोलणार आहे ते सत्यच आहे, पण आता ती भांडणातनं बोलते खोटं म्हणून. त्या गोष्टीचं त्याला खेद वाटत असतो. ती म्हणते तुम्ही आमच्या घरात गोड गोड बोलून घुसलात, माझ्या आईचं बाबांचं मन जिंकलं आणि बघता बघता आमच्या घरात तुम्ही प्रेमाने स्थान मिळवलं, माझ्या वडिलांच्या मनात तुम्ही जागा मिळवली. आणि एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही आम्हाला किती बरबाद करून ठेवले. पाहिलंच आमच्यावरती काय वेळ आली, आम्हाला घर सोडून इकडे दारोदारी भटकावं लागत आहे. गायत्रीला तिचे नितीन तिथे सांगत असतो की बघितलंच ना मी जी माहिती काढून आणली होती ती बरोबर होती. यानेच तिचं लग्न मोडलं होतं, आता तोच जमवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ह्या सगळं प्रकार तिलाही कळला आहे. तेव्हा ती बोलत असते अगोदर लग्न मोडलंच आणि आता त्याच रणजितसोबत लग्न जोडण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचा काहीतरी स्वार्थ नक्की असणार. तुम्हाला सांगा किती पैसे दिले रणजितनी माझं आणि त्याचं लग्न जुळवण्यासाठी. माझ्या आयुष्यात तुम्ही आला नसतात तर माझं आयुष्य एवढं बरबाद झालंच नसतं. आमच्यावरती ही असली वेळही आली नसती. तुमच्यामुळे आम्हाला दारोदार भटकावं लागत आहे आणि हे सत्य आहे असं सगळं ती बोलू लागते. आणि त्यावेळेस संपदा तिला जोरात रागवते, बस कर आता, खूप झालं, आता जास्त बोललीस तर बघ. पण तेव्हाही ती म्हणते आई तू शांत राहा, तू बोलू नको, मला बोलू दे असं म्हणत ती पुन्हा तेजसशी जोरजोरात भांडू लागते. आणि मी तुमच्या बाबतीत किती चांगला विचार करत होते, तुम्ही किती वाईट निघालात, तुमच्यामुळे माझं लग्न मोडलं आणि आज माझ्यावरती ही वेळ आली, माझे वडील हे जग सोडून गेले. जोरजोरात तो तिच्यावर ओरडू लागतो, बस करा आता, बंद करा, माझ्यावर कसले आरोप लावायचे नाही. आणि तुम्हीच म्हणताय तसं मी काहीही केलेलं नाही, माझ्यामुळे काही तुमचे वडील हे जग सोडून गेले नाही असंही तो बोलत असतो. आणि निघा बरं इथून, आता अजिबात इथे थांबायचं नाही असं बोलत असतो. तो गायत्रीला म्हणत असतो तुम्ही बघता ना हे भाडेकरूंचं बघा, मग ह्या भाडेकरांना इथे अजिबात थारा द्यायचं नाही. आणि तीही म्हणते मलाही तिला इथे ठेवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. तर तेजस म्हणतो पहिल्यांदा आपल्या दोघांचं एका गोष्टीवर मत जुळत आहे. आणि त्यावेळेला तेजसचे वडील त्याच्यावर चिडतात, काय बोलतोयस तू, पाहुण्यांशी असं बोलतात का, ती आपल्या इथे आली आहे तर तिच्यावर असं शब्दात बोलायचं नाही. तेव्हा तो म्हणतो मी बोलल, यांना इथे ठेवायचं नाही, जोरात बोलतो. तेजसवरती हात मग प्रभू उचलतात. मग ते खूप चिडलेले असतात, तिथेच त्यांचा हात थांबतो. त्यांचा आवेश पाहून मनूला आश्चर्य वाटतं, त्याचे वडील त्याच्यावर इतके चिडले, भांडणं होत आहे. गायत्री त्यावेळेला मग मध्यस्थी करते आणि म्हणते खरं तर मलाही मान्य नाही, पण प्रभूंच्या घराण्याला लोकशाहीचा वारसा ना, लोकसत्ता चालते इथे. चला तर मग आपण लोकशाहीनेच आपण मतदान घेऊ आणि मग ठरवू ही मुलगी इथे राहणार की नाही. माझं तरी मत नाही असलं तरी आपल्या घरातल्यांचंही काहीतरी मत असेल ना, मग सांगा सगळ्यांना कोणाला काय वाटतं. तेव्हा गायत्री पुन्हा म्हणते असं तोंडाने कोणीही सांगायचं नाही, सगळ्यांनी चिठ्ठ्या लिहायच्या, त्या बॉक्समध्ये टाकायच्या, तिथे मत मोजणी होईल, त्याच्यानंतर ठरेल की म्हणून ह्या घरात राहायचं भाड्याने की नाही. मग तेजसला ह्या गोष्ट मान्यच नसते. तेजस आणखी जोरजोरात ओरडू लागतो, काहीच गरज नाही, मी सांगतोय ना यांना इथे काही ठेवायची गरजच नाही असं जोरजोरात ओरडू लागतो. इकडे मतदानाची तयारी करायला गायत्री तिच्या बहिणीला सांगते. जोरजोरात तेजस ओरडू लागतो, चड्डी बांधली नाड्याने, घर द्यायचं नाही भाड्याने, असं जोरजोरात त्याच्या नारेबाजी जोरात आरोळ्या मारतो. आणि ते सगळं बोलणं ऐकून खरं तर मनूला हसायला येत असतं, पण तिच्या हसण्यावरती आवर घालते मग. आणि पुढे आपल्याला असे पाहायला मिळते तेजसचं एवढं कॉमेडी रूप तिने कधीच पाहिलेलं नसतं. आता तिला ह्या सगळ्यांचं आश्चर्यही वाटत असतं, कसलं घर आहे बाबा हे कॉमेडी.
मग बघता बघता सगळी मतदानाची तयारी झालेली असते. आता सगळ्यांनी आपापलं मत तिथे लिहायचं आणि टाकायचं. सगळ्या प्रभूंनी आपलं मत तिथे नोंदवा असं नितीन सांगू लागतो आणि प्रत्येकाने आपापल्या मताने इथे काय लिहायचं ते गुप्त मतदान करा. मग सगळ्यात पहिले ज्येष्ठ नागरिक आपल्या घरचे भाऊंना भास्कररावांना तिथे बोलवतात आणि तिथे मतदान करायला सांगतात. मग भाऊंनी पहिले विचार केला की ही मुलगी खरं तर खूप चांगली आहे. तिने त्यांच्या आयुष्यात आणलेले चांगले क्षण सगळं काही त्यांना त्या डोळ्यासमोर असे झरझर जात असतात. ते क्षण आठवते. तिचं मशीनबद्दलचं मत, किती जिव्हाळा, सगळं काही त्यांना आठवतं. पण ही मुलगी खूप चांगली आहे. ह्या घरात राहिली तर तेजस आणि गायत्रीच्या दोघांच्या वादामध्ये तिची कुचंबना व्हायला नको असा विचार करून तिने आपल्या घरात राहायला नको असं म्हणत ते नकारार्थी मतदान करतात. सुगंध मात्र मतदानाच्या वेळेला खरंच किती चांगली मुलगी आहे. आपल्या घरात जेव्हा पण आली तेव्हा आनंदाचे क्षण घेऊन आली. ही मुलगी आपल्या घरात खरंच लक्ष्मीच्या रूपाने आली आहे. ती आपल्या घरातनं जायला नको. तिचे पूर्वीचे क्षण जेव्हा ती कॉलेजला होती तेव्हा तिला लाडू बनवायला शिकायची होती, तेव्हा ती काकूंकडनं लाडू शिकून गेली आणि ते सगळं काही तिला आठवतं आणि तिच्या बाबतीत ती एक मतदान देते आणि बाजूला होते. तिला खरंच जिव्हाळाच वाटतो गायत्रीबद्दल. मग ती तिचं मतदान तिथे नोंदवते आणि बाजूला होते. खरं तर तिला या घरात ठेवायचं असं तिचंही मत आहे. तिने ते काय लिहिलं आहे आता ते तिलाच माहिती. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल घरातले एक सदस्य तिथे येऊन मतदान नोंदवू लागलं. प्रत्येकाने आपापलं मत तिथे लिहून टाकलेलं असतं. सगळेजण काय काय विचार करताय हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत असतं. पण आता मतदान केलं आहे तरी काय, राहायचं नाही राहायचं असं करत प्रत्येकाने आपली आपली चिठ्ठी तिथे लिहून ठेवलेली असते. आता मनूचा जीव धडधड करत असतो. सगळ्यांचं मतदान झाल्यानंतर आता काय होणार. मग शेवटी वेळ येते ती सचिनची. सचिन मग मतदान करायला जातो तर तो सगळ्यांना जाहीरपणेच सांगतो, गायत्री ताई जर नाही सांगते इथे यांना राहायला तर माझं इथेच मत आहे, पण लिहून टाकायचं आहे म्हणून मी आता इथं लिहून देत आहे माझं मत, तुम्ही या घरात राहू शकणार नाही असं म्हणत तो त्याचं मतदान नोंदवतो. तिची बहीणही येते, तिचंही मतदान तिथे नोंदवलं जातं. शेवटी आता वेळ येते ती गायत्री तिचं मत नोंदवायला येते आणि तिला त्या क्षणाला आठवतं ती ट्रॉफी देत असताना काय बोललेली. त्याचा खूप राग असतो, त्याचा बदला घ्यायचा आहे, त्याच्यासाठी ह्या मुलीला इथे आपल्या घरात ठेवायचंच असा विचार करून ती तिचं स्वतःचं मत तिथे राहायचं असं नोंदवते. आणि पुढे मनू विचार करते तेजस माझ्या बाबतीत काय निर्णय घेणार. तेजसकडे ती पाहत असते. तेजस तिच्याकडे पाहून डोळा मारतो आणि हसतो आणि त्याचं मतदान लिहिण्यासाठी तो तिथे पेन घेऊन पेपर घेतो. त्याच वेळेला पाठीमागनं डोकवून सचिन पाहू लागतो. तो मागे वळून पाहतो तर हा माझं मत काय आहे पाहत आहे. मग तो त्याला म्हणतो ये इथे ये, माझ्याजवळ उभा राहा, मी तुझ्या हातात लिहून देतो, तू सगळ्यांना जाहीरपणे वाचून दाखव लोकशाही कशी असते. मग तो म्हणतो चल सोड लिही तू तुझं मत. मग तेजस त्याचं मत लिहू लागतो. मनूकडे पाहतो आणि राहायचं असं मत लिहितो आणि त्याची चिठ्ठीची घडी करून तो त्या मतदान पेटीत घालतो. सगळ्या शेवटी सगळ्यांची मतं मोजण्याची वेळ आली. सगळे मतं जाहीरपणे मोजायला सुरुवात होते. 1, 2, हो, नाही असं सगळे मतं तो मोजू लागतो आणि बघता बघता सगळ्या मतांमध्ये 8 चिठ्ठ्या खोडल्या जातात. 8 चिठ्ठ्यांमध्ये 4 जणांनी होकार दिला आहे आणि 4 जणांनी नकार दिला आहे. शेवटची चिठ्ठी जी ठरवेल हो की नाही असं म्हणत तो शेवटची चिठ्ठी उचलतो आणि त्या चिठ्ठीत काय आहे सगळ्यांना जाणून घेण्याची फार उत्सुकता लागलेली असते. मग तो सांगतो 4 वरती 5 असं मतदान झालं आहे आणि त्याच्यामध्ये मनूने ह्या घरात राहायचं असं सगळ्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे मनू ह्या घरात आता गायत्री सांगणार राहणार की नाही. मतदानानुसार तर 5 मतं तिच्या बाजूने होकारार्थी पडली आहे. मग गायत्रीने तिला राहायला सांगितलं. तिला रूम दिली. त्या रूममध्ये मग आता साफसफाईची सुरुवात झाली. तेजस एका पालेला बघतो, खूप घाबरतो. मनू म्हणते काय झालं, कशाला घाबरलाय तुम्ही. तेव्हा ती पाल पाहते. मग त्या पालेला हुसकवण्यासाठी मनू झाडू घेऊन शू करू लागते. तेजस खूप घाबरत असतो. त्याला ती म्हणते घाबरू नका, माझ्या मागे उभे राहा, अजिबात काहीच करणार नाही ओ पाल, बघा मी आता खिडकीच्या बाहेर तिला घालवते असं म्हणत ती पालीला हुसकवत असताना त्याच्याजवळ एकदम तेजसजवळ मनू उभी असते. ते पाहून तिला खरंच काहीतरी जाणवतं. पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.